22 जुलै या दिवशी भाजप कार्यकर्ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आतुर झालेले असतात. परंतु महाराष्ट्राच्या जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवणारे देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसापूर्वीच माझ्या वाढदिवसाहून माझहून फलकबाजी करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवा आणि त्याचा फायदा जनता जनार्दनाला होऊ द्या असे आदेश दिले होते. या आदेशाचे तंतोतंत पालन करून राज्यभरात हजारो सामाजिक उपक्रमांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या मुंबई मुख्यालयात बॉम्बे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नोबेल व्हिजन मध्ये योगदान देऊ शकलो हे मी माझे सौभाग्य समजतो. सय्यद अकबर यांनी रक्तदान केल्यानंतर आयोजकांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी मुंबई मुख्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, आयुष्यमान भारत प्रदेश अध्यक्ष सतीश तळेकर, प्रदेश प्रवक्ता अवधूत वाघ, भारतीय जनता पार्टीचे जैन सेलचे मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर विनोद कोठारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते दिनेश शेलार, भाजपा मुंबई प्रदेश कार्यालयाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते श्रीनंद पटवर्धन यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा याने मी निश्चितच भारावून गेलो आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.